प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे 23 जानेवारी. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने रेकी आणि अध्यात्मामध्ये आपण पाहणार आहोत जगद्गुरू तुकाराम माऊलींच्या संतवाणी अभंगवाणीद्वारे रेकीची ऊर्जा कशी वृद्धिंगत करता येते. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरू सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य आणि विश्वातील सर्व रेकींचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू या ठिकाणी झाला. ते 1649 ला त्यांचं निर्वाण झालं म्हणण्यापेक्षा ते वैकुंठ गमनाला गेले. हे वारकरी संप्रदायाचे शिरोमणी संत तुकोबा माऊली अभंगवाणीचे तेजस्वी दीपस्तंभ होते. ते केवळ कवी नव्हते तर जगता जगता परमेश्वराशी एकरूप होणारे योगी होते. त्यांचे जीवन दुःख, अपमान, दारिद्र्य आणि समाजाचा त्यांना प्रत्येक कार्यात विरोध याद केले. ते दारिद्र्य होते असे नाही, तर त्यांच्याकडे भरपूर होते धनसंपत्ती, स्वतःचे दुकान, परंतु त्यांनी लोकहितासाठी सर्व गरीब लोकांना, दीनदलितांना मदत करण्यामध्ये स्वतःकडील सर्व धनसंपत्ती उदार अंतकरणाने देऊन टाकली. त्यांना कोणाचेही दुःख पाहत नव्हते. आपल्या परीने जे होईल ते सर्व करत असे. पण नामस्मरण, अभंग आणि भक्ती यांनी ते अखंड स्थिर राहिले. याचे उदाहरण सर्वांना माहिती असे गाथा. तुकोबा माऊलींची गाथा ही आजही ज्याप्रमाणे आपण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरुचरित्र अशा अनेक ग्रंथांचे जेवढा अभ्यास करतो किंवा त्यांविषयी आपल्याला अभिमान आहे, त्यापैकीच आपल्या जगद्गुरू संत तुकोबा माऊलींची गाथा ही एक आपल्या जीवनाला प्रत्येक वळणावरती आदर्श घडून देणारी, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारी आहे. पहा, ज्यावेळेस तुकोबा माऊलींचे ज्यांनी ग्रंथ लिहिल्यानंतर, गाथा लिहिल्यानंतर त्यांची गाथा पाण्यामध्ये विसर्जित करण्यात आली. इंद्रायणीमध्ये त्या गाथेचे विसर्जन करण्यात आले. परंतु माऊली संत तुकाराम महाराज तिथेच बसून राहिले आणि ते चंद्रभागेला, इंद्रायणी मातेला वंदन केलं. जर ही मी लिहिली असेल तर बुडून जाईल, पण ती जर माझ्या पांडुरंगाने, माझ्या भगवंताने लिहिली असेल तर ती तरेल. आणि खरोखरच 13 दिवसानंतर ही गाथा पूर्ण, थोडीही ओली न होता तशीच्या तशी, ज्यांनी लिहिली तशीच्या तशी वरती आली. हा केवढा मोठा अद्भुत चमत्कार म्हणता येईल. कारण ती श्रद्धा होती, भक्ती होती, ती आपल्या ठाई असणं क्वचितही शक्य नाही. म्हणूनच आज देहू म्हटलं की देहूचं नाव घेता समोर येतात ते जगद्गुरू संत तुकोबा माऊली. त्यांचं सुंदर मंदिर, गाथा मंदिर परिसर, अगदी भक्तिमय वातावरण. तिथं पोचल्यानंतर माणसाचा अहंकार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. ते सतत देतच राहिले, त्यांना कधी घेणं माहीतच नव्हतं. अशा या जगद्गुरू संत तुकोबा माऊलींच्या काही आपण अभंगवाणी पाहणार आहोत. त्यांचे नेहमी असे वाक्य असे, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपले,
हाच त्यांचा जीवनमंत्र होता. सदेह ईश्वर प्राप्ती झाली. तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन हे सर्वोच्च मोठे उदाहरण आहे. वैकुंठ गेलो आम्ही देहासह, आमचा राम राम घ्यावा. अशा तुकोबा माऊलींच्या संतवाणीतील काही अभंगांना रेकी आणि अध्यात्माद्वारे आपण अभ्यास करणार आहोत, ज्याद्वारे आपल्यातील ऊर्जा वृद्धिंगत होईल. ही वैश्विक शक्तीची ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल. अनुतापे दोष शिवू नये अनुतापा. पूर्वी केलेल्या पापांचा अनुताप, मनापासून पश्चाताप. तात्काळ या पापांची निवृत्ती होते. तो अनुताप जर मृत्यूच्या क्षणापर्यंत टिकून राहिला तर ठीक आहे, नाही तर तो निवृत्त होताच पुन्हा पाप करण्याची प्रवृत्ती होते. म्हणूनच सर्वात श्रेष्ठ प्रायश्चित्त हेच आहे की अनुतापरूपी तीर्थात मनपूर्वक स्नान करावे. संत तुकाराम महाराज म्हणतात की अनुतापाने भूतकाळाचे पाप तर नष्ट होतीलच, सोबत भविष्यकाळात कधी पापाचा स्पर्श करण्याची इच्छा सुद्धा होणार नाही. आपल्यामध्ये एकदा जर पाप झाले, त्याचा पश्चाताप टिकून राहिला तर पुन्हा ती कृती होणार नाही. हे सर्व माणसाला समजून का येत नाही, हे कळवळीने त्यांच्या अभंगाद्वारे ते आपल्याला सांगतात. ते काय एका झाले म्हणे बळे वज्रपाशी. या संसारात, या प्रपंचात एकेकाची किती दुर्दशा होते हे लोकांना काय ठाऊक नाही. या लोकांना मी काय सांगू, काय करून सांगू. ते संसारात होणारी दुर्दशा प्रत्यक्षात पाहतात, कानांनी ऐकतात. पुराणांमध्ये जे सांगितले आहे ते सुद्धा त्यांना ठाऊक आहे. हे शरीर कसे आहे, सत्य शाश्वत आहे की जाणारे मरणधर्म आहे, या सर्व गोष्टी ते जाणतात. तरीही त्यांना आपले हित अहित समजत नाही. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही अवस्थांमध्ये किती दोष आहेत. या दोषांमुळे परमार्थ घडत नाही. या तीन अवस्था कशा प्रकारे नश्वर आहेत, या सर्व गोष्टी माणसाला समजून का येत नाही. या ओवीद्वारे, या अभंगाद्वारे तुकोबा माऊली सर्वांना समजून सांगत आहे. ज्याप्रमाणे आपल्या इच्छा प्रबळ होतात, पण त्या इच्छांचा कुठेही अंत होत नाही. कारण देह हा अंतिम सत्य नसून अंतिम सत्य आपल्यातला एक छोटासा आत्मा आहे. त्याचीच ओळख घ्या. म्हणून ते सदैव सगळ्यांना सांगतात की हे जे काही तुम्ही मागता ते स्वतःच्या हिताचं नाही. लोकांना पत्नी, मुले बाळे, कुटुंब, नातेवाईक आणि धन का चांगले वाटत आहे. संकटकाळी किंवा अखेरीस कोणी कोणाच्या कामी आला आहे का. या लोकांनी असा उत्तम मनुष्य जन्म का बरे वाया घालवला आहे. का बरे हे लोक राम राम म्हणत नाही, अर्थात भगवंताला भजत नाही. कितीतरी लोकांना हे मरताना पाहतात, तरीही देह संसाराच्या शाश्वतपणाचा यांना कसा भ्रम पडलेला आहे. काळाने आपल्या वज्रपाशात बळजबरीने बांधल्यावर हे बिचारे काय करतील. मृत्यू जवळ आला तरी व्यक्ती मोहपाशात अडकतो. वेळ आहे, मनुष्य जन्म मिळालाय तर नामस्मरणाची गोळी तोंडात ठेवा. हे तुकोबा माऊली सर्वांना सांगत आहे. तात्पर्य असे, मृत्यू व भोगाच्या नश्वरतेचे स्मरण ठेवून भगवत भजन करण्यातच कल्याण आहे. प्रत्येकाला वाटते की माझ्या जीवनात मला संपूर्ण प्राप्त व्हावं, पण ही संपूर्णाची व्याख्याच आजपर्यंत कोणी करू शकलं नाही. आणि हे सर्व साधू संत लोक आपल्याला समजून सांगत आहे, तरीही आपल्याला कुठेतरी अंधारात पडत राहिल्यासारखे आहे.
आणि हा जीवनातील आपल्यातील अज्ञान दूर करण्यासाठी अशा या महान विभूती संतांचे मार्गदर्शन किंबहुना संतांची दृष्टी नामस्मरण आपल्याला भवसागर तरून जाण्यासाठी भरभरून प्राप्त होत आहे. पहा, हे फुकटचे धन खूप लुटा. संत तुकोबा माऊली म्हणतात, हे फुकटचे धन खूप लुटा. कोणते धन फुकटचे आहे आणि ते खूप लुटा असे सांगतात तर पाहूया. फुकाचे ते लुटा उरीन शिनीचे, सर्व साधनांचे जे सार आहे असे नामरूपी धन भगवन नाम फुकटच उपलब्ध आहे. तेव्हा असे फुकट मिळणारे धन खूप लुटा आणि सदासाठी अमर व्हा. याच्याने तुम्हाला पुन्हा गर्भवास होणार नाही आणि मागील संचित पापकर्माचे डोंगरही जळून भस्म खाक होतील. म्हणून श्रद्धाभावाने नामजपाची पुष्कळ कमाई प्रेमाने तालासुरात नामसंकीर्णात करा. संत तुकाराम महाराज म्हणतात की शूद्र तुच्छ शुल्लक लाभासाठी देशभर भटकू नका. नामानेच तुम्हाला घर बसल्या सर्व लाभ मिळतील. ब्रह्मवेत्या महापुरुषांकडून मिळालेले भगवन नाम व त्याच्या कृपेने जीव या फुकट मिळणाऱ्या धनाचा धनी बनू शकतो. पहा, सहदेह ईश्वर प्राप्ती झालेले आपले तुकोबा माऊली तुकाराम महाराज हे वैकुंठ गमन सर्वोच्च उदाहरण आहे. त्याचप्रमाणे जगातील सहदेह ईश्वर प्राप्त संत आहेत. संत जगद्गुरु संत तुकोबा माऊली वैकुंठ गमन देहू, ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी आळंदी, संत चांगदेव महाराज दीर्घायुष्य सिद्धयोगी पुणतांबे, संत एकनाथ महाराज जीवमुक्त अवस्था, श्री रामकृष्ण परमहंस परमानंद सेती, श्री रमण महर्षी देहात असूनही अहनाश महावीर बाबाजी, अमर योगी हिमालय, संत मीराबाई, द्वारकाधीश मंदिरात कृष्णमूर्ती देहासहित विलीन झाल्या अशा थोर संतांच्या विभूतीला कोटी कोटी नमन. ज्या ज्या स्थळी हे मस्तक ठेवतो त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी, मस्तक ठेविता तुमच्या चरणी होतो जीवन हा पावन पावन. प्रत्येक संतांच्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर तेथील तेज आपल्यामध्ये प्राप्त होते. अशा वेळी आपल्याला जर मागायचेच असेल तर एकच मागा, या मुखातून शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.